आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिट्स काय असतात, आपल्याला युनिट्सची गरज काय आहे आणि युनिट्स कन्वर्ट का करायला लागतात हे आपण पाहणार आहोत. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ अ पेन. सो पेनच्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज तुम्ही इमॅजिन करू शकता. फॉर एक्झाम्पल इट्स कलर, इट इज ब्ल्यू, इट्स लेंथ, or sometimes we can measure its weight or its price. So basically these all are properties. आता ह्या प्रॉपर्टीज मधल्या काही प्रॉपर्टीज तुम्ही मोजू शकता आणि काही प्रॉपर्टीज मोजू नाही शकत. सो ज्या प्रॉपर्टीज आपण नाही मोजू शकत त्यांना आपण क्वालिटीज असं म्हणतो. द प्रॉपर्टीज विच वी कॅन मेजर आर कॉल्ड ॲज क्वांटिटीज. सो लेट्स लिस्ट देम डाऊन. सो कलर किंवा स्मूथनेस तुम्ही मेजर नाही करू शकत, तुम्ही सांगू शकताय वेदर इट इज गुड ऑर बॅड. क्वांटिटीजमध्ये यू कॅन मेजर दीज थिंग्स. लाईक लेंथ मी सांगू शकतो किती आहे, वेट किती आहे सांगू शकतो, प्राईस किती आहे हे सांगू शकतो. पण जर मी फक्त नंबर्स सांगितले देन दे आर युजलेस. आय नीड टू से समथिंग एक्स्ट्रा. सो हे जे नंबर्स आहेत वी कॉल देम ॲज न्यूमरिक व्हॅल्यूज. आणि नुसत्या न्यूमरिक व्हॅल्यूज कुठल्याही प्रॉपर्टीबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन देत नाहीत. टू गिव्ह दॅट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वी नीड समथिंग कॉल ॲज युनिट्स. सो देर आर 7 फंडामेंटल युनिट्स वी यूज. लेंथ, टाईम, मास, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी. पण तुम्हाला स्कूल लेवलला ह्यातील फक्त 3 युनिट्स जास्त इम्पॉर्टंट आहेत. लेंथ, मास अँड टाईम. सो द फंडामेंटल युनिट्स आर लिस्टेड हिअर. So what are the fundamental units? So the units or the quantities which cannot be broken further. पण ह्या फंडामेंटल युनिट्स वापरून आपण काही युनिट्स तयार करतो विच आर कॉल्ड ॲज डिराइव्ड युनिट्स. फॉर एक्झाम्पल स्पीड. स्पीडचं युनिट असतं मीटर पर सेकंड और किलोमीटर पर आवर. तुम्ही तुमच्या गाडीच्या स्पीडोमीटरमध्ये कधीतर पाहिलं असेल. सो स्पीडचं युनिट बनवताना आपण मीटर आणि सेकंड ह्यांचा वापर केला आहे. सो फंडामेंटल युनिट्सवरून हे बनवलेलं आहे. It is derived from the fundamental units. That's why it is a derived unit. We will take one more example like momentum. Suppose an elephant is running with some speed. Momentum of the elephant is 4000 kg meter per second. If you don't know anything about the momentum, don't worry. But the unit is kg meter per second, which is derived from 3 fundamental units, kg, meter and second. So I hope तुम्हाला fundamental unit आणि derived unit ह्यातला फरक लक्षात आलेला आहे. So let's move further. Why we convert units? So there are some reasons. The reason one is basically I will ask you one question. So which is heavy, a 5 milligram tablet or 200 gram bullet? Ask yourself. ह्यातलं काय हेवी असेल? औषधाची 500 मिलीग्राम टॅबलेट की 200 ग्रामची गनची बुलेट? सो तुम्ही फक्त नंबर्सकडे बघून चालणार नाही. तुम्हाला ह्या क्वांटिटीज कम्पेअर करण्यासाठी ह्या दोघांचे युनिट्स एकसारखे बनवणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला फेअर आयडिया येईल. दिस क्वेश्चन इज सिम्पल. ऑब्वियसली द 200 ग्राम बुलेट इज हेवियर. पण कधी कधी क्वांटिटीज कम्पेअर करण्यासाठी वी नीड टू कन्वर्ट द युनिट्स. द सेकंड रिझन इज इव्हॅल्युएटिंग फॉर्म्युले. तुम्हाला सायन्समध्ये, फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये खूपदा असे फॉर्म्युले मिळतात ज्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताना, पुट करताना युनिट्स कन्वर्ट करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल इफ आय टेक द स्पीड ऑफ द बाईक इज 120 किलोमीटर पर आवर. सो ती एका तासात 120 किलोमीटर जाऊ शकते. आणि मला जर विचारलं की ती 10 सेकंदात किती लांब जाईल. सो आपल्याला माहिती आहे की स्पीडचा फॉर्म्युला हा डिस्टन्स अपॉन टाईम असतो किंवा डिस्टन्स कॅन बी रिटन ॲज स्पीड इन टू टाईम. मग मी जर स्पीड 120 kmph ठेवलं आणि टाईम 10 सेकंड ठेवलं तर 1200 किलोमीटर वुड बी द आन्सर. बट इट इज कम्प्लिटली रॉंग. कारण मी इथं युनिट्सना कन्वर्ट नाही केलेलं. त्यामुळं फायनल आन्सर हे किलोमीटरमध्ये नाही येणार. सो इथं आरला सेकंड कॅन्सल नाही करू शकत. सो तुम्हाला एक तर आरला सेकंडमध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा सेकंडला आरमध्ये, तरच यू विल गेट द आन्सर. सो दिस इज वाय वी नीड टू कन्वर्ट द युनिट्स. सो लेट मी आस्क यू अ क्वेश्चन. सो 1 मीटरची रोप जर तुम्ही घेतली द प्राइस इज 20 मीटर. सो व्हॉट विल बी द प्राइस ऑफ 120 सेंटीमीटर रोप? Think about this. Can you find out the answer? And the hint is 1 meter is equal to 100 centimeter. If you get the answer me in the comments. So I hope you like this video. If you like this video, please share, subscribe. Thank you.